नमस्कार मंडळी. आता कालचा दिवस काय पुरा धावपळीतच गेला आणि आता माझा आवाज बघून तुम्हाला समजत असेल सर्दी खोकल्याचा किती परिणाम झाला आहे. आता थोडासा आवाज पण बसला आहे आणि सर्दी खोकला पण झाला आहे. काल काय एवढं तुम्हाला दाखवता आलेलं नाही, कारण आज दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आज आपण जाणार आहे आंबोली घाटात. आंबोली घाटातनं रामतीर्थला पण जायचं आहे, कारण रामतीर्थचं सांगता येत नाही, कारण की पप्पांचं म्हणणं आहे पूर आले तिथं. तो जाणार की नाही हे माहीत नाही. बघूया, तुम्हाला दाखवतो ऑन द वे कसं कसं काय काय होतं. आता आम्ही थांबलो आहे मावशीच्या घरी, तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चारी बाजून शेतातनं घर आहे आणि आजूबाजूला एकाच दुसरंच घर आहे. लय भारी जागा आहे. आता बरोबर सकाळचे 8 वाजलेले आहेत, करेक्ट 8. आणि आम्ही आता निघतो आंबोली घाटाकडे. आंबोली घाटामध्ये 1-2 स्पॉट आहेत. एक मंदिर पण आहे आणि एक कावळेश्वर पॉईंट, काय असं कावळा पॉईंट म्हणून काहीतरी आहे. तिथं मी लहानपणी गेलो, कारण जागा मस्त आहे. रिव्हर्स वॉटरफॉल आहे, दाखवतो. रिव्हर्स म्हणजे कसं, खाली हाईटवरनं खाली पडतो आणि वाऱ्यानं वापस मागे येतो. तो खालीपर्यंत पोचतो की नाही माहीत नाही, मला दाखवतो कसं कसं काय. आता आम्ही गाडीमध्ये सामान ठेवणार आमचं. तेजाला त्यांच्या गर्लफ्रेंडचा फोन आला आहे. गर्लफ्रेंड म्हणजे बाबा. केअरिंग, सो मच केअरिंग. मग चला आता आपण आपलं सामान ठेवूया गाडीत आणि निघूया. नवीन डे, नवीन कारकिर्दी, नवीन कामं. ओके, कसा कसा दिवस जातो. कालपेक्षा तरी चांगला जाऊ दे म्हणजे झालं. असं चेहऱ्याला लागायला की नाही. तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे हिरण्यकेशी मंदिर, जे की महादेवांचं एक मंदिर आहे. हे आंबोली घाटाच्या एंट्रन्सलाच आहे. जरासं रोड इकडे यायचं जरासा खचलेला 1 वे रोड आहे, कारण मंदिर एकदम बागचं आहे. आणि व्ह्यू मागचा बघा, पुरं सगळं धुकीने वेढलेलं आहे, एकदम भारी वाटते. आपण ब्लॉग गेला. फेम घेऊ काय? घेऊ काय फेम? घे असं ओढून घेऊ. घे ओढून घे. पायवाड भारी गेली. बरोबर सकाळचे 10:30 झालेले आहेत आणि बघा तरी वातावरण 7 वाजल्यासारखं. हे त्याचे ऍक्च्युअली ढग म्हणायचे का धुकं?
कोकणातनं जे आता हे जे मान्सूनचे ढग येतात की नाही ते आपल्या घाट सेक्शनला येऊन तटतात. जेव्हा ओव्हरफ्लो होते ना मग तेव्हा आपल्या इथं मान्सून चालू होते. मग आपल्या इथं उतरतात ते ढग. मागच्या दिवसा आता रिटर्न येताना तर म्हणजे बोलतोय आंबोली घाटाकडे आता आपण चाललोय. अजिबात म्हणजे समोरच्या गाड्या दिसत नाही येतेल्या जातेल्या. वरच्या पॉइंटला गाड्या करून समोर अचानक म्हणजे गाडी येते. हॅझार्ड लाईट चालू केल्या, आपलं हे फॉग लाईट चालू केल्या, तरी पण समोरचं काय अजिबात नीट दिसत नाही. एकदम क्लोजला गाडी आली की मगच दिसते. कारण भारी मजा आली की नाही. काय आता जे म्हणत असतील डोंगरातनं पाणी कसं येते ना, तर हे असं येते. आपण आता पोचलेलो आहे श्री हिरण्यकेशी देवस्थानाला. समोर बघा आता नुसता. पाण्याचं पण भारी काम आहे बघा. इथं जागा दिसते ना तुम्हाला, इथनं डोंगरातनं पाणी येते आणि हे इथनं आउट होते, हे बाहेर झरायला जाते डायरेक्ट. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, श्री हिरण्यकेशी टेम्पलला जेव्हा तुम्ही भेट द्याल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. पावसाळ्याच्या दिवसात येताना इथं जळूचा खूप प्रॉब्लेम आहे. जळू म्हणजे आपलं हे रक्त ओढून घेणारा एक किडा असतो. मी मराठीमध्ये सांगतोय तुम्हाला, तुमचं तुम्ही सर्च करून घ्या. तर लीच असं म्हणजे हिंदीमध्ये वर्ड आहे त्याला, लीच म्हणून. तो किडाचं इथं जरा प्रमाण जरा जास्त आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही जरासं सांभाळून चाला. आता तेजसला 4 धरलेले, श्रद्धाच्या पायावर 1 होता, मम्मीच्या पायावर 1 होता. मी आणि जानू सेफ आहे, कारण लक्ष ठेवा तेवढं. तसे इथला रोड जरी किती खराब असला म्हणजे जो येण्याचा, तरी पार्किंग खूप मोठी आहे, म्हणजे प्रचंड मोठे. दाखवतो बघ, एवढी मोठी याची पार्किंग आहे जागेची. आणि भारी आहे यार खरोखर जागा येण्यासारखी. पावसाच्या दिवसात फक्त लिचेसचे जराशे बघा. मग मंडळी आता आपण पोहोचलेलो आहे आंबोली घाटातल्या वॉटरफॉलला. कारण आता विषय असा आहे की एंट्रन्सलाच पोलीसवाले थांबलेत. त्यांनी असं काट्या बिट्या लावून बंद केल्यासारखं केलं आहे. मला वाटत नाही आपल्याला आतमध्ये जायला मिळेल, बघूया काय होतंय. तर जानू त्यांना थांबवलं आहे आम्ही. जानू माझी बहीण मम्मीला थांबवलं आहे पुढं वॉटरफॉलच्या इथं, आणि आम्ही पुरी पार मागेपर्यंत गाडी लावायला गेलो आहे. कारण की इथं गाडी लावायला जागाच नाही. आंबोली सॉरी आंबोली, मी आंबा बोललो काय बरं. हा आंबा यायलाय, म्हणजे आंब्याला जायला लागणार त्याच्या आपल्याला. आंबा इज कॉलिंग. आपली तशी पण आंब्याची ट्रिप एक पेंडिंग आहे त्याच्या. तशी पण व्ह्यू बघाल खरं तुम्ही, असलं दुःख झाले ना, येड्याचा बाजार. आपल्याला आतमध्ये सोडलेलं आहे. येस, मला वाटत नव्हतं ते पोलीसवाले बसलेत बघून, कारण त्यांना मे बी गार्डसाठी ठेवलं आहे. कारण चाललो आता आपण वर. फर्स्ट टाइम आलाय ना. कसा आहे वॉटरफॉल, कसा आहे वॉटरफॉल, कसा आहे. जसं की तुम्ही बघताय आम्ही आता पोहोचलेलो आहे आंबोली घाटातल्या एक स्पेशल कावळा पॉइंटला. कावळे 7 कारण नाही, पहिल्यापासून आम्ही कावळा पॉइंटच म्हणतो पहिल्यापासून. त्यात खरं ते पॉइंट कावळे 7 गुगल मॅपवर सर्च करायचं आहे. कावळे 7 पॉइंट म्हणून आहे, सर्च करा. आणि शॉर्ट फॉर्म म्हटलं तर कावळे पॉइंट असं आहे त्याचं नाव. बट इथं स्पॉटचं कसं आहे, हे एक हिल स्टेशन टाईप आहे, हिलवरती असलेलं. अरे करवंदी, त्याला दाखवतो.
मोठी मोठी करवंदी. अरे मला तर ते जांभूळ तर कावळेश्वर पॉइंटला आपण पोहोचलेलो आहे. कावळेश्वर नाही, कावळे 7. कावळे 7 पॉइंटला आपण पोहोचलेलो आहे. मला भले पॉइंटचे नाव लक्षात नसले तरी तुम्हाला व्ह्यू देतोय. तर बरोबर वाजलेले आहेत, 1 वाजलेला आहे. हे बघ, याला म्हणतात करवंदे. थोडं बादशा लागतात. भाई साप, अरे स्पॉट मस्त आहे, बघण्यासारखं आहे. या डोंगराच्या काठात नाही ना, छोटे छोटे आहेत ना असे हे झरे वाहतात. आणि ते झरे पण कसे फुल फोर्सच्या वाऱ्यामुळे वापस मागे येतात. मग काय हान हान झालं काय. त्याचं वाटायची अशी आहे थोडीशी. तर आधीमध्ये थोडेसे छान असल्यासाठी जे स्पॉट्स आहेत. हां, हे ॲक्च्युली आत्ता डेव्हलप झालं, पहिलं एवढं नव्हतं. काय पहिला एवढं काय नव्हतं त्याच्या, हे असं काय नव्हतं. कच्चा रस्ता होता त्याच्यात. आहे ना, खरोखर सांगतो, हे काय ना वीड वाढणारा असा माणूस वाटायला. गांजेडी हा जो कावळा पॉइंट तो असा आहे बघ. इथं ऍक्च्युली खाली दरी आहे ही पुरी आणि हा धबधबा आहे. कारण काय सांगायचं, पाईप मधनं बोलताय म्हटल्यावरती धबधबा येतो. कारण ऍक्च्युली इथं पाणी जे वरनं येते ना, ते इथनं सोडायचं रूट आहे. त्या खाली पुरी दरी आहे. कारण आता धुक्यामुळे काय दिसत नाही. आणि हा बघा आमच्या बहिणी थंडीनं कुडकुडतेले. तेजस गंजेडी सारखं दिसतेला. मम्मीला काहीतरी चावलं. थंडी एवढी होती ना, काराटलो अक्षरशः. कपडे बिपडे चेंज केले, कानावर कान टोपी घातले आणि आत्ता आलोय आपण हॉटेल मॅजेस्टिकला जेवायला. कारण की यांची इच्छा होती फिश वगैरे खायची. आपण काय व्हेजिटेरियन माणूस, व्हेजीच खाणार. आधी पनीर बिनीर आपलं ठरलेलं आहे. कारण ह्या लोकांना नॉनव्हेज खायची इच्छा होती. मग स्पेशली मॅपवर बघून हॉटेल मॅजेस्टिकला आपण पोचलेलो आहे. आता आपण तिथला जेवण जेवणार आणि मावशीला आणि जानूला त्यांच्या घरी सोडून गावी आपण निघणार बॅक टू कोल्हापूर. जेवण वगैरे झालेलं आहे पोटभर. तेजसचं फ्रॉन्स, मावशीचं मच्छी, श्रद्धाचं व्हेज थाळी. श्रद्धा जानूंनी एकच खाली, माझी एक व्हेज थाळी. अशा तऱ्हेने पोटभर जेवून आम्ही आता गडिंग्लज बसस्टँडच्या समोर थोडा वेळ चिल करतोय. चिल करण्याचं कारण मावशी गेले, तिचं काहीतरी काम आहे म्हणून. त्याच्या काय व्हायला तुला, गाणे बिने लावायला डोंबार आपोआप लागते. ते डोंबार आपोआप मी इथं ठेवलाय. डोंबार आपोआप कटून जिंदगी लागायला लागली. काय त्याच्या असं करते रे. घाबरलो ना मी, माझी झोप गेली पुरी. कारण झोप आली तरी घरी. आता मावशीच्या घरी जाणार, 1 तासभर झोपणार आणि बॅक टू पॅव्हेलियनला निघणार, म्हणजे कोल्हापूरला निघणार.